शशिकांत शिंदे हात वर करायचा, जोरदार ताली वाजवायची. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येत आहे. या ठिकाणी जे देशीच्या स्वरूपावर या ठिकाणी जे आलेले आहेत ते सर्व शशिकांत शिंदे साहेबांच्या मंडळींची गाडी आली, चिखलेगावच्या गाडी. मंडळींची गाडी, चिखलेगावच्या गाडी शशिकांत शिंदे साहेबांच्या मंडळींची गाडी आली, चिखलेगावच्या गाडी. मंडळींची गाडी, चिखलेगावच्या गाडी माननीय अरुणांना यांच्या
लढवलेला कार्यकर्ता परिणामाचा विचार मी कधी केला नाही. फक्त एकच विचार केला, माझ्या नेत्याच्या बरोबर राहायला पाहिजे. लोकसभेला आदेश आला, 20 दिवसात निवडणूक लढवली. साहेब, पत्रकारांनी मला विचारलं की सातारा जिल्हा पवारसाहेबांचा बालेकिल्ला राहिला का? मी एका ओळीमध्ये उत्तर दिलं, मागच्या निवडणुकीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये पक्षाचे आमदार होते, खासदार होते, नेते होते, जिल्हा परिषद होती, पंचायत समिती होती, बँक होती, सगळं होतं. त्यावेळेला निवडणुका सोप्या होत्या. पक्ष फुटले, नेते गेले, आमदार गेले, सगळे गेले. ठराविक लोक राहिली आणि ठराविक लोक राहिल्यानंतर कालच्या लोकसभेला सुद्धा जनतेने शरद पवारच्या नावावर आणि आघाडीच्या नावावर निवडणूक लढवली. एका साध्या कार्यकर्त्याला 5,38,000 मतं देण्याचा विक्रम आपण केला. थोड्या मताने मी पडलो, पण दुःख नव्हतं. मला खूप एवढाच होता आणि आनंद एवढाच होता की संघर्षाच्या काळामध्ये उभा राहून हा बालेकिल्ला साबित ठेवण्याचा प्रयत्न केला. मी अभिमानाने सांगेन, कालही यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा हा शरद पवारचा बालेकिल्ला होता. आजही आणि उद्याही तो तसाच राहणार आहे. अशा प्रकारचा निर्णय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला घ्यायचा आहे. ही लोकप्रतिनिधी नाही, दहशती सत्तेची केली जाते आणि या सत्तेच्या असलेल्या उन्मादाचा फटका महाविकास आघाडीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडला. इतका दबाव, इतका प्रशासनाचा दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधी केला. संध्याकाळी नुसता भाडा जरी टाकला, प्रवेश जरी केला, तर लगेच त्यांच्याकडे माणसं जायची, तुम्हाला काय पाहिजे ते बोला, नाही तर आपल्या आमदाराकडे चला. साहेब, गेले ते अनेक गेले. मी अभिमानाने सांगेन, आज व्यासपीठावर अनेक मंडळी आजही शिल्लेदार म्हणून या ठिकाणी भक्कमपणाने उभी आहे. ही महाविकास आघाडी आणि पवारसाहेबांची पोचपावती आहे. आणि हे सांगताना सांगतो, अगदी काल परवापर्यंत या ठिकाणी किशोर फडके आलेले आहेत, कांचनताई इथं आहे, दयानंदजी भोसले आज इथे आलेले आहेत, विक्रमजी फडके इथे आलेले आहेत, आमच्या देशमुखताई आलेले आहेत. प्रवाहाच्या विरोधात जाऊन ही सर्व साहेब मंडळी आपल्या पक्षामध्ये सक्रिय झाली. त्यांचा विषय एवढाच होता की स्वाभिमान एवढाच होता की राजकारणात, समाजकारणामध्ये नाव कमवायचं, पण कष्टाने आणि नाव कमवल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी दुय्यम वागणूक देत असेल तर त्याला उठावाची क्रांती केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार करून ही मंडळी आमच्याबरोबर स्वागत आली. मी मनापासून स्वागत करतो. प्रचंड दबाव, दादागिरी मी घाबरत नाही. दादागिरी करताना आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातो. मी कार्यकर्त्यांना सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला कोणी दम देईल त्या दिवशी मला बोलवा. एका मिनिटात शशिकांत शिंदे तिथे उभा आहे. पण दत्त मंदिरच्या दत्त मंदिर अजून एक आनंदाची गोष्ट झाली, शालीनताईंनी मला पाठिंबा दिला. 10-15 वर्षांनी पक्ष आणि सर्वांच्या निष्ठेने राहिलो. शालीनताईंच्या परवा मला त्यांनी बोलून घेतलं. साहेब, अगदी हृदयापासून सांगतो, ताईंनी श्रद्धा व्यक्त करताना डोळ्यातून अश्रू लागले. त्या एवढ्याच म्हणाल्या की एवढ्या मोठ्या नेत्याला माझ्याकडून मागच्या वेळा त्यांच्यावर टीका झाली. आज या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची गरज आहे असं सांगणाऱ्या शालीनताईंनी पहिल्यापासून सांगितलं. आणि अभिमान आहे की अशा प्रकारचा नेता मला लाभला आणि तुम्हाला लाभला. परीक्षा तुमची आमची आहे, परीक्षा तुमची आमची एवढ्यासाठी आहे. या विधानसभेला, या निवडणुकीला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये
ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे, ही निवडणूक एवढ्यासाठी जिंकायची आहे की ज्या नेत्यावर भाजपसारखी मंडळी टीका करतात त्याचा उल्लेख मगाशी केला, महाराष्ट्राचा नेता, देशाचा नेता, कालपर्यंत ही मंडळी गुरु मानत होती आणि जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा झाला की त्याच्यावर टीका करायला लागली, गल्लीतले सुद्धा टीका करायला लागले आणि बिनविषयवाले पण टीका करायला लागले. आपली उंची किती, आपण कोणावर बोलतो? पवार साहेबांचं वादळ आहे, जे वादळ उभं राहिलं की भल्या भल्यांना त्या ठिकाणी ते उडवून टाकतात. महाराष्ट्राने बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीला इतिहास घडला, 33 जागा निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, बाळासाहेब थोरात असतील, पवारसाहेब असतील, महाराष्ट्र पिंजून काढलं. टीका तुम्ही काय करतो महाराष्ट्राची? या नेत्याने, या माझ्या नेत्याने मृत्यूला सुद्धा सांगितलं तुला थांबावं लागेल जोपर्यंत महाराष्ट्र मी सक्षम करतो. या निवडणुकीला 42 सभा हा माझा योद्धा या ठिकाणी लढतोय. 42 सभा घेऊन या महाराष्ट्रामध्ये परत एकदा पुरोगामी आणि यशवंत चव्हाणाचा विचार उभा करण्यासाठी धडपडतोय. सकाळी 7 वाजल्यापासून फिरतोय. काल कोल्हापूरला सभा होती, पाऊस पडला. रहमतपूरला यायचं होतं, येता येत नव्हतं, गाडीने निघाले, वेळेत पोहोचले नाही. मला खंत होती, सुनील माने आणि त्यांच्या बाळासाहेबांनी एवढी मोठी सभा आयोजित केली होती. ते सांगितलं शेवटवर मी यायचा प्रयत्न करतो. आता इथून दहिवडीला जाते, इथून फडतरला जाते, परत बारामतीला जाते. महाराष्ट्र पिंजून काढला आहे नेत्याने. कशासाठी? आमच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, आम्हाला दुधाला भाव मिळत नाही. फक्त योजना 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 देऊन सरकारी पैशातून योजना आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने 1,500 देण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या सरकारने आणि माझ्या साहेबांनी 3,000 देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3,000 तुम्हाला त्याप्रमाणे देणार नाही, त्या महिलांना सुरक्षित करण्याची हमी सुद्धा दिली आहे. माझ्या बळीराजाला, माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भात मी भूमिका घेतलेली आहे. 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला, 2.5 वर्षांनी महाराष्ट्र लुटला आणि आपल्याकडे तर लुटायचा खजिना सरदारच उभा राहिला. आमच्याकडे फक्त सिमेंटचे रस्ते, तू भी खाओ मैं भी खाओ, पार्टनर में सब बांट के खाओ. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे. आमचे शावरामाने सुद्धा इथं आले, खेडमधलं राजकारण त्यांनी बदलून दिलं. सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना असेल, आमच्याकडे पाण्याचं राजकारण फार होतं. पाणी देतो, मत द्या. त्या दिवशी निळवणे साहेब आले होते, मी बोलणार नाही, उंची नाही त्यांची. बोलले 12व्या टनाला कोण येतं? मी जे गटापूरच्या योजनेच्या बाबतीमध्ये जो काही या ठिकाणी चित्र रंगवलं जात आहे, या राज्याचा असमतोलपणा या सातारा जिल्ह्यातला पाणी पुरवठ्याचा कोणी केला असेल तर या असलेल्या युती सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेला संघर्ष तालुक्यामध्ये वाढवला. पण निडाला साहेब आले तेव्हा त्यांनी एका शब्दात सांगितलं, सत्ता माझ्या हातात येणार आहे, सत्ता येऊन द्या, पाण्याचा प्रश्न जे गटापूरचा सर्व मार्गी लावतो हे सांगणारा माझा नेता होता तो शरद पवार होता. आणि म्हणून जाणीवपूर्वक कोरेगावचा डीपी प्लॅन करताना विरोधकांना टार्गेट केलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये होय, या सरकारने मराठा आरक्षणाचे, धनगर आरक्षणाचे, ओबीसी सर्वांमध्ये वाद निर्माण केला. निवडणुकीच्या वेळेला एखादा कुठला तरी नियम करता, एखादी कुठली तरी घोषणा करायची आणि जातीयता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अहो, निवडणूक लोकशाही होण्याच्या ऐवजी आमच्या इथली नावं रद्द करून लोकशाहीचा आमचा अधिकार काढण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे, फार मी बोलणार नाही, साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी आलेल्या तमाम जनतेला सांगेन, आता 2-4 दिवस 50 कोटीचे पैसे बाहेर येतील.
काल एक घटना घडली ते मुद्दाम व्यासपीठावरून द्यायला सांगा. बाबूरावजी, काल एक घटना अशी घडली. कोरेगावमध्ये एका डॉक्टरच्या घरी एक गाडी गेली आणि या गाडीतून पैसे वाटप करत. मी त्याला हरकत घेत नाही. हरकत कुठ्याला घेतो? हे केंद्रीय राखीव दलाच्या 2 पोलीस तिथं संरक्षणाला होते. आमच्या लोकांनी विचारलं हे काय चाललं. त्यांनी एवढंच सांगितलं की उपवास वाढावे. कुठ्यातली लोकशाही? आज मतदानातली नावं तुमची रद्द केली जातात. प्रशासकीय माझ्या कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आमच्या अंगणवाडी ताई सर्वांना दम दिला जातो. सर्वांना दम. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडून सातत्याने फोन केला जातो. लोकशाही राहिली नाही. कपट कारस्थानाने निवडून यायचे अशा प्रकारचे फंडे आहेत. काल एक टोन निघाली. 1 नंबर दाबा शशिकांत शिंदेना दाबा, 2 नंबर महेश शिंदे, 3 नंबर चव्हाण. अरे पण मी 2 नंबरला असताना 1 नंबरचं नाव करण्याचं कारण तुम्हाला पराभव समोर दिसलाय आणि म्हणून तशा प्रकारचा आवाज तुम्ही मी नेहमी सांगतो. कोरेगाव वर्गांचं, पारडी फाळक्यांची, कुमठा जगदाळ्यांचं अनेक गावं अशी आहेत की त्या गावाने आमच्या इथं प्रतिभाताई असेल, कृष्णनाना असेल, सगळे असतील. त्या गावाने एक प्रकारचं वजन, एक प्रकारचा आदर होता. आणि या सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस आलेला आहे. त्याची उंची नाही, पण ती उंची ताकदीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न करतोय. एक उठाव फक्त करा. 20 तारखेला साहेबांना मी आपल्याला हात जोडून विनंती करेन, मला आयुष्यामध्ये काही नको, फक्त माझ्या नेत्याचं स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या, एवढीच विनंती तुम्हाला करणार आहे. एवढं काम करा, एवढं 20 तारखेपर्यंत काम करा की कितीही पैसे वाटून द्या, कितीही काही करून द्या, कितीही माणसं पडून द्या, रात्री 3-3 वाजता घरी आला तरी मतदान फक्त या ठिकाणी तुतारी वाजणाऱ्या माणसालाच करायचं. एवढा इतक्या धर्माचं काम करा. हृदयापासून तुमचं धन्यवाद मानतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहे. ही क्रांती आहे, हा उठाव आहे आणि ही क्रांती आणि उठाव एक दिवस असा घडत आहे की या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची दादागिरी चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशासनाच्या माध्यमातून दबाव चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये एकच चालतं, लोकशाही चालते आणि या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी माझा नेता अवरात्र झटतोय. साहेब, उर्वरित आयुष्य सुद्धा तुमच्यासाठी खर्ची करण्याची शपथ हा शशिकांत शिंदे या व्यासपीठावरून घेतो. आणि मनापासून तुम्हाला आपण इथं आलेला जाताना एवढंच करू. 20 तारखेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीने करावा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा पवार साहेब तुम आगे बढ़ो. राजा को दरबार में हराया नहीं जाता, जंगल में शेर का शिकार. शशिकांत शिंदे व्यासपीठाचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या सगळ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवण्याचा विकास आम्ही लोकांनी घेतला. आणि त्याच्या मागचं कारण आहे गेली 10 वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे कोरोनाच्या काळात होता. त्या कोरोनाच्या काळाची 2 वर्ष सोडली तर 8 वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या विचाराच्या हातात होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, अपेक्षा ही होती
की हे राज्य एका वेगळ्या पद्धतीने चालवलं आणि एक नवीन इतिहास निर्माण केला असा महाराष्ट्राचा जुन्या काळाचा इतिहास आहे. तुमच्या आदिशक्तीने जनशक्तीने ज्यांचं नेतृत्व मान्य केलं त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साधली. आज कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे. देशाच्या पाण्यामध्ये चव्हाण साहेबांना निवडून देण्याच्या संबंधीचा विचार कोरेगाव तालुक्यात सुद्धा घडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निवडणुकीला सामोरं जातो. निवडणूक महाराष्ट्राची त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानाला दाखवला. 48 पैकी 30 जागा तुम्ही लोकांनी विजय केले. लोकसभेची या 7ची जागा 16 वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याचं कारण लोकांची स्वतंत्र पण निशाणीच्या सगळ्याला चूक झाली. त्याच्याच लोकांचा गैरसमज झाला आणि हस्ताक्षर जागा केली. असा महाराष्ट्राची निवडणूक आहे. तुम्ही निकाल घेतला पाहिजे. त्या वाचायचे करून प्रयत्नाची पराकाष्ठा करून पण महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी काढली ती चव्हाण मला घ्यायची आणि त्यासाठी ही आजची सभा. आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं. हे राज्य यासाठी हवं की एकेकाळी सर्व देशामध्ये एक नंबरचं राज्य महाराष्ट्र राज्य व्हावं आणि त्याच्या सरकारांच्या हातामध्ये गेली 8 वर्षे सत्ता आहे. एक नंबरचं राज्य आता 11व्या नंबरला महाराष्ट्राची घटना झाली. चव्हाणसाहेबांचा महाराष्ट्र त्याचा लौकिक घटना आणि ही गोष्ट तुम्हाला सोबत महाराष्ट्राचं हा एका दिशेला अपमान आहे आणि हा निकाल घ्यायचा आहे की आम्ही एकाच कार्यक्रम घेऊ. नवीन फेरफार समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊ आणि संबंध देशाला दाखवून महाराष्ट्र हा कधी खाली घेऊ शकत नाही. शिवराचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणार काय करताय. निकाल घेतला आम्ही लोकांनी. जवळपास 50% लोकसंख्या मुली लागल्या असते आणि ज्या समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठान तो समाज कमी जास्त असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांसाठी दूर असतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यावर राजभर आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता ही सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती. महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याची आपल्याला या देशामध्ये प्रसिद्ध नाही.
जुन्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 37,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशी तिथं सोडणार नाही, महाराष्ट्राला सोडणार नाही किंवा गावाला सोडणार नाही. कसं आहे मला अत्याचाराचा सांगितलं दुसरी आत्महत्या केंद्र सरकारच्याकडे समाजाच्या मुली महिला याचं बेभत्सा होण्याचं प्रमाण हे वाढतंय आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये 64,000 महिला आणि मुली या बेभत्सा आहेत. त्याचा हिशोब काढत नाही, त्याची माहिती मिळत नाही. ही अवस्था महाराष्ट्रात ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आल्या नाही त्यांच्यावर काय चर्चा असते. त्यांना स्वतः हातात घ्यायचा अधिकार त्यांना सांगावं लागेल आणि आमच्या कुटुंबाच्या मुली जे सांभाळू शकत कसं आमचं सगळं किंवा असंच असेल की 2 महिन्याच्या पूर्वी बदनापूर नावाचं गाव आणि तिथं जाऊन 16 मुलींच्या अत्याचार झाले आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजाचे सुशिक्षित होते आणि हे प्रकार वाचाय आणि वेळ ही आलेली की काय वाचायची आम्ही किंमत दिली तर आमच्या राज्याच्या आया मुलीवाली याचं रक्षण करून त्याच्यामध्ये करतो. दुसरा प्रश्न आणि तो म्हणजे शिक्षण. आज या देशात एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्या तिच्या मुख्याचा प्रश्न होताचा प्रश्न काल 80 लाखावर हा शेतकरी कष्ट करून सोडवतो, कष्ट करतो, गाम लावतो, उत्पादन लावतो, देशाची भूक लावली जाते. एका बाजूने हे खरं पण दुसऱ्या बाजूने या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आपल्यावरील अतिशय चिंता झाली. अनेकांना आत्महत्येच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माझ्याकडे शिशी खात्याचे काम त्याला झोप आली. दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं आत्महत्या ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबाची यवतमाळला जाऊन मला भेट घ्यायची, त्याला समजून घ्यायचे का आत्महत्या केली. मी गेलो दुसऱ्या दिवशी यवतमाळला गेलो, त्या कुटुंबात गेलो, त्यांच्या पुरुषांनी आत्महत्या केली. बायको मागवत मुलगी मागवत मी गेलो शेतकरी माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आत्महत्या करते. तिला रंग मी समजूत काढली आणि तिने सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक मुली त्यांच्याशी संकट येऊ नये, आत्महत्येचे असतात त्यांनी का स्वीकारलं हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उपाययोजना केली पाहिजे आणि स्थळ काळाचे म्हणण्यासाठी तिने सांगितलं. माझा मालक कापसाचं पीक सोयाबीनचं पीक गेल्या वर्षी ते पीक घेण्याच्यासाठी बीज बियाणे खतं औषधं बाजारात घेतली. त्यासाठी बँकेचे कर्ज घेतात. पीक सोन्यासारखं आलं आणि अशी उशी झाली आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. पीक संपते पण त्या पिकासाठी काढलेले कर्ज हे असं डोक्यात असतं. 2 वर्षांनी पुन्हा एकदा त्या घडली
फी घेतलं सगळं, पैसे नसते, लहान पैसे जायला तयार नसते, तर 5 वर्षी सगळं केलं. शेवटी तो जमीनदार, तो शेतकरी सावकाराच्या दारावर आणि सावकाराकडे अधिक व्याजाने रक्कम घेतली, पीक घेतलं, जुंजळलं. त्यावर्षी लाला नावाचा जो कामसावर येतो तो लोन आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं. पीक गेलं पण सावकाराकडे गेलेली रक्कम ही वर्ष दुष्काळ सुशीत आहे आणि ती फेडता आली. एक दिवशी सावकार लोणच्याला दूध घरी आला आणि असता मला पैसे मागितले हे सांगितले. तो आला, तो शेतकरी गळ्याला चढत होता, माझ्याकडे असता नाही, मला सोळा दे. सावकाराने काय ऐकलं नाही, घराची भाजी तुझी बाहेर काढली. त्या शेतकऱ्याचा अमृतीचा खर्च लावला, त्याला ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी विषाची वाची घेतली, घसा झाला आणि त्याने जीव देऊन टाकला. अशी शेकडो शेतकरी आज दिवसामध्ये जीव देत आहेत आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही, त्याच्या घामाचे भरणे मिळत नाही आणि संकट आल्याच्या नंतर लागू सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करतो. जो सवन देशाचं अन्न झालं याची गरज भागत होतो त्याला आत्महत्येचा रस्त्याला जाईल आणि त्याला रस्ता वाढल्याचा असेल. तर आज जे सरकार घालून होते शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाही, त्यांना सत्य व्यवसायाचा अधिकार नाही. हा अधिकार तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही भावने साकारले. तिसरा वर्ग आहे तरुणाचा. आज शाळा कॉलेज पाहिजे, तिथे कोणी गावलं पाहिजे, त्या कॉलेजचा 20 अध्यक्ष अशा अनेक संस्था ठिकठिकाणी मुलं शिकतात. आनंद तर एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मुलगा पडलेला आहे. काम करण्यासाठी तुझं निघाल लोकांनी अगोदर महिने अर्ज करतात, हे साठी घालतात, पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळतो. त्याचा परिणाम हे फजिल असेल. आज निराश करायला निराश झालेला माणूस कधीतरी दुसरी चौकाची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या सेवांची आली. त्याचं एकच कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या या सेवाच्या हिताची जपणूक करण्यासाठी त्यांना रोजी व्यक्ती देण्यासाठी कुठल्या भटाचे विकार घेत जाईल. त्यामुळे आज ही सेवाची अवस्था झाली आणि हे सगळे बदलायचं. हे बदलायचं कसं? हे बदलायचं असेल तर फायद्याला सरकार बदललं. सरकार जे तुमच्या हस्ताकडे दुर्लक्ष करते त्यांना सत्यावरून बाहेर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या तर सुशांत लोकांचे एक संच त्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर उद्याच्या 20 तारखेला वसंत केंद्रावर त्यावेळेला तुचारी वाजवणारा माणूस त्याच्या स्वभावाचं वचन द्यायला हा विचार करायला आणि हेच काम करायचं. शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करतात, कामगारांच्यासाठी काम करतात, माथाडी कामगारांच्या जीवनावर बदल येण्याच्यासाठी कसं करतात. दुर्दैवाने एकदा निवडणुकीमध्ये त्याला हे झालं. ज्या वर्गात त्याला संघर्ष करावा लागतो एका बाजूला प्रचंड पैसा, प्रचंड गुंडगिरी, प्रचंड दादागिरी
आणि या सगळ्यासाठी तुमच्या हिताची व्यक्त करण्यासाठी शशिकांत लढण्यासाठी तयार आहे. तेव्हा लोकांची ताकद ही त्यांच्या मागावर राहिली. त्यांनी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत वरच्या वर्षांनी निवडून येतील पण राज्यामध्ये राज्य चालवण्यासाठी आणि मागच्या वेळेला त्याच्या जबाबदारी त्यांनी उत्तर पाहिजे. राज्याचा कामगार वर्षी असतो, या जिल्ह्याचा पालक वर्षी असतो, या सगळ्या गावामध्ये त्यांच्या ज्यावेळी त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नाव होती देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि ते काम इथं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्याच्या पाठीशी उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो. आणि तातडीने मला निघण्याची अवस्था त्याला अधिक वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची योजना घेतो. जय हिंद, जय